नमस्कार मित्रांनो, ज्याची महाराष्ट्र गेले किती वर्ष वाट बघत होता ती तारीख घोषित झालेली आहे. 2026 साल हे विशेष असणार आहे, कारण एरवी संक्रांतीनंतर साधारणतः 1.5-2 महिन्यांनी शिमगा, होळीचा सण शिमगा साजरा करतो. पण यावेळेला मात्र संक्रांतीच्या अवघ्या 2 दिवसानंतर शिमगा होणार आहे. आता हा शिमगा निवडणूक आयोगाच्या नावाने होणार आहे का सर्वोच्च न्यायालयाच्या नावाने होणार आहे का भाजपाच्या नावाने होणार आहे का सगळ्यांच्या नावाने होणार आहे, हे ओळखणं तुमचं काम आहे. पण शिमग्याची तारीख 16 जानेवारी 2026 ही असणार आहे, कारण महाराष्ट्रामध्ये ज्यांची प्रतीक्षा होती त्या 29 महापालिकांची आणि त्याच्यातही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घोषित झालेली आहे. मुंबईमध्ये एका वॉर्डात एकच नगरसेवक निवडून येणार आहे, तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी प्रभाग समिती आहे. बऱ्याच ठिकाणी प्रत्येक प्रभागात 4 नगरसेवक निवडून येणार आहे. म्हणजे बहुतेक एक महिला, एक OBC, एक जनरल किंवा 2 जनरल किंवा कुठे 1 जनरल, कसं करणार आहेत कल्पना नाही. पण अनेक ठिकाणी एका प्रभागात 4 नगरसेवक, काही ठिकाणी काही प्रभागात 3 नगरसेवक, काही प्रभागात 5 नगरसेवक. कदाचित ती बदललेल्या लोकसंख्येला धरून अशा प्रकारची रचना केली जाणार आहे, कल्पना नाही. परंतु लक्षात घ्या, आज 15 डिसेंबर आहे आणि 15 जानेवारीला मतदान आहे. मधल्या काळात ज्यांना लंडनमध्ये नाताळ साजरा करायचा असतो, जिंगल बेल ख्रिसमस पार्टी करायची असते, ज्यांना नवीन वर्ष दुबईमध्ये किंवा इतरत्र कुठेतरी घालवायचं असतं, त्या सगळ्यांच्या उत्साहावर विरजण पडलेलं आहे. कारण ज्या लढाईसाठी, म्हणजे कुठेतरी हे कौरव पांडवांच्या युद्धासारखं आहे. पांडवांना 14 वर्ष, 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास झाल्यानंतर हे युद्ध, त्या युद्धाची प्रतीक्षा जसं पहिल्या दिवसापासून होती, तसंच या युद्धाची ही प्रतीक्षा 2019 सालापासून आहे. कारण जोपर्यंत मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना आहे तोपर्यंत महाराष्ट्रात शिवसेनेला कोणी हात लावू शकत नाही. आता या शिवसेनेच्या 2 शिवसेना झालेल्या आहेत, एक उबाठा सेना, एक शिवसेना. आणि त्यामुळे खरी शिवसेना कोणती आहे याचाही फैसला या निवडणुकीमध्ये होणार आहे. आता गंमत बघा, सगळ्या जर तारखा बघितल्या तर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जेमतेम 8 दिवस आहेत, 8-9 दिवस आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्याच्यानंतरचे 7-8 दिवस आहेत. मग त्या अर्जांची छाननी करून अपक्षांना चिन्ह देणं वगैरे या सगळ्यासाठी आणखीन 1-2 दिवस आहेत. मग प्रचारासाठी जेमतेम 13 दिवस प्रचारासाठी मिळणार आहेत. कधी प्रचार आधीच सुरू होईल, पण ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर लोकांना जेव्हा कळेल की आपल्या वॉर्डामध्ये कोण उमेदवार असणार आहे, तेव्हा त्या उमेदवारांच्या प्रचाराला जेमतेम 13 दिवस मिळणार आहेत. 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला भोपळे फुटणार आहेत. आज तरी असं चिन्ह आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सविस्तर खुलासा केला की जिथे शक्य आहे तिथे भाजपा शिवसेना एकत्र लढणार आहेत. काही ठिकाणी भाजपा शिवसेना राष्ट्रवादी ही एकत्र लढणार आहेत, क्वचित ठिकाणी भाजपा राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत, काही ठिकाणी वेगवेगळं मैत्रीपूर्ण लढतीचं आहे. अंदाज आहे याच्यात सगळ्यात महत्त्वाचे 2 महापालिका पुणे आणि पिंपरी चिंचवड आहे. कारण तिथे अजितदादांची ताकद आहे, राष्ट्रवादीची ताकद आहे आणि भाजपाचीही ताकद आहे. म्हणजे जर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये खरी लढत जर कोणत्या 2 पक्षांमध्ये झाली तर ती भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्येच ती खरंच लढत असणार आहे. उबाटा सेना, काँग्रेस, मनसे यांना काही फार खिचगणित नाही आहे. आणि त्यामुळे अशा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे. चर्चेतल्या निवडणुका कुठल्या असणार आहेत? अर्थातच मुंबई महानगरपालिका याच्यामध्ये
जर भाजप आणि शिवसेनाच्या जर युती होणार असं ठरलं आणि आता अशी चिन्ह दिसत आहेत, म्हणजे गेल्या काही दिवसात जे संकेत मिळत आहेत ते बघून सगळे रुसवे फुगवे सोडवण्यात यश आलेलं आहे. पण कदाचित धक्कातंत्राचा वापर होऊ शकतो. धक्कातंत्राचा वापर म्हणजे 2014 साली जसं झालेलं की सगळ्यांनी वेगवेगळ्या निवडणुका लढल्या होत्या आणि आपली ताकद किती आहे हे जोखलं होतं. यावेळेला तसं होण्याची शक्यता मला कमी वाटते, कारण मुंबई जिंकणं हे भाजपासाठी सगळ्यात मोठी प्राथमिकता आहे आणि तीच उबाठा सेनेसाठी मुंबईत टिकून राहणं, मुंबई जिंकू अथवा न जिंकून राहणं, जिंकलो नाही तर किमान विरोधी पक्ष मुंबईतला पद मिळवणं, किमान 40-50 नगरसेवक निवडून आणणं हे उबाठा सेनेसाठी प्राथमिकता आहे. अन्यथा तो पक्ष लंडनमध्ये हलवावा लागेल किंवा ऑस्ट्रेलियात सिडनीला खूप चांगली हॉटेल आहेत, बार आहेत, पब आहेत आणि त्यामुळे सिडनीला पक्ष हलवता येऊ शकेल. सिडनीला मतदारही तयार झालेले आहेत आता चांगल्यापैकी, त्यामुळे तिथेही तो हलवता येऊ शकेल. तीच गोष्ट शिवसेनेसाठी आहे. शिवसेनेसाठी म्हणजे मुंबई महानगरपालिका तितकी महत्त्वाची नाही आहे. एकनाथ शिंदेंसाठी ठाणं आणि कल्याण आणि थोड्याफार प्रमाणावर नवी मुंबई या 3 महानगरपालिका अतिशय महत्त्वाच्या आहेत. ठाण्यामध्ये त्यांना सत्ता शिवसेनेच्याच हातात राहायला हवी आहे. नवी कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजपा युतीची सत्ता, पण त्याच्यातही शिवसेनेला चांगला वाटा मिळणं आणि नवी मुंबईतही शिवसेनेचं स्थान म्हणजे ठाणे जिल्ह्यातलं शिवसेनेचं स्थान अधोरेखित होईल. रायगड जिल्हा हाही महत्त्वाचा आहे, कारण जिथे खरी लढत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आहे, भाजपा तिथे निर्विवादपणे पुढे आहे. तिथल्या शहरी भागात, मी काही कारण ग्रामीण भागातल्या निवडणुका म्हणत नाही, पण शहरी भागात म्हणतोय. आणि त्यामुळे राष्ट्रवादी का शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर कोण राहणार हे त्याच्यातलं महत्त्वाचं आहे. कोल्हापूर, सांगली महत्त्वाचं आहे, नागपूर महत्त्वाचं आहे, छत्रपती संभाजीनगर इंटरेस्टिंग आहे. ही एक महानगरपालिका आहे जिथे भाजपाला खरं आव्हान आहे. नाशिकमध्ये पुन्हा आव्हान आहे, कारण तिथे भाजपही आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आणि उबाटा सेना ही जी काही थोडीशी क्षीण शिल्लक राहिलेली आहे ती नाशिकमध्ये आहे. आणि त्यामुळे या निवडणुकीत नेमके कोणते मुद्दे प्रचाराचे राहणार आहेत ते बघणं महत्त्वाचं राहणार आहे. नरेंद्र मोदी या निवडणुकीच्या प्रचारात येऊन जाणार आहेत का नाही येऊन जाणार आहेत का, आले तर अमित शहा आणि योगी आदित्यनाथ येणार आहेत का, कम्प्लिटली देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या चेहऱ्याखाली ही निवडणूक लढली जाणार आहे ही गोष्ट स्पष्ट आहे. पण मला असं वाटतं कदाचित उत्तर भारतीय मतदारांसाठी योगी आदित्यनाथ येऊन जातीलही. कदाचित पंतप्रधानांची ही एखादी सभा होईल अख्ख्या सगळ्या निवडणुकांसाठी मिळून. पण या निवडणुकांसाठी आता तयारीला जेमतेम 2 आठवड्याचा अवधी उरलेला आहे. याच्यामध्ये कस खरा मनसे आणि शिवसेना किंवा महाविकास आघाडीचा लागणार आहे, कारण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, शिवसेना, मनसे या 4 पक्षांचं कडबोळं करायचं. त्याच्यात एखादा समाजवादी पार्टी वगैरे घेण्याची शक्यता कमी, पण घेतली तर या जागा वाटप आणि जागा वाटपात नगरसेवक वाटप, कारण प्रभागात 4 किंवा 5 नगरसेवक असताना ते कशा पद्धतीने वाटले जाणार हा, आणि त्याच्यातही पुन्हा एक महिला, एक ओबीसी असं सगळं असल्यामुळे, आणि त्याच्यातही पुन्हा बऱ्याच ठिकाणी मिस्टर अँड मिसेस अँड चिल्ड्रन अशा प्रकारची पॉलिसी असल्यामुळे, म्हणजे दुबार मतदारांची कल्पना नाही, पण दुबार नगरसेवक, एकाच घरातले 2 नगरसेवक अनेक प्रभागात खूप मोठ्या प्रमाणावर आणि सगळ्या पक्षांमध्ये दिसणार आहेत. आणि त्यामुळे एरवी याच्यात फारशी काही चिंता नसते, पण जेव्हा युती आघाडी असते तेव्हा अशा प्रकारच्या जागांचं वाटप करायचं हा खूप मोठा पेच प्रसंग असतो. आणि त्याच्यामुळे या महानगरपालिकेच्या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत. याची प्रतीक्षा जसंही म्हणलं की 2019पासून जेव्हा उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला तेव्हापासून हे काउंटडाऊन सुरू झालं. ज्या दिवशी एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि आपल्या 40 सहकाऱ्यांसह त्यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केलं आणि आपलीच संघटना, आपलाच पक्ष ही शिवसेना असल्याचा दावा केला, तेव्हापासून तर पुढच्या निवडणुकांपर्यंत थांबा, तुम्हाला दाखवतो आम्ही कोण होते. आणि 22 नंतर 23, 23 नंतर 24, 24 नंतर 25, 25 नंतर 26, जवळपास 4 वर्ष अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे गेलेल्या आहेत. पण आत्ता जे चित्र दिसतंय ते बघता 16 जानेवारी हा महाराष्ट्रात शिमग्याचा दिवस असणार आहे.
उभाठा सेना हा शिमगा करणार. आधीपासूनच सुरुवात झालेली आहे, पण 16 जानेवारीला मोठ्या प्रमाणावर शिमगा साजरा केला जाणार आहे. पण याच्या व्यतिरिक्त शरद पवारांचं काय होणार? कारण शरद पवारांचा पक्ष आत्ता कुठलीही महानगरपालिका जिंकण्याच्या परिस्थितीत नाही आहे. कुठेही तो विरोधी पक्ष म्हणूनही समोर येण्याच्या परिस्थितीत नाही आहे. आणि असं झालं तर मग काय होणार? शरद पवार आपल्या पक्षाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण करणार का अजितदादांच्या पक्षामध्ये विलिनीकरण करून भाजपाला पाठिंबा देणार? हे देखील आपल्याला 16 जानेवारीला समजणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.